नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 32 लिटर दुधातून 8 लिटर दूध काढून घेतले, तितकेच पाणी टाकले. ही क्रिया 2 वेळा केल्यास त्या मिश्रणात दूध किती राहील? 32 लिटर दूध होतं, 8 लिटर दूध काढून घेतलं, तितकेच पाणी टाकले. ही क्रिया 2 वेळा केली. खूप सारे मित्र काय करतील, 2 वेळा केली ना, म्हणजे पहिल्यांदा 8 लिटर काढलं, दुसऱ्यांदा 8 लिटर काढलं, एकूण 16 लिटर दूध काढून घेतलं. 32 लिटर दूध होतं, त्यातून 16 काढलं, म्हणजे शिल्लक राहिलं 16 लिटर. असं जर केलं ना मित्रांनो, हे उत्तर चुकलेलं असणार आहे. खरं उत्तर काय मित्रांनो, 32 गुणिले 24/32 गुणिले 24/32. 32 ने 32 गेला, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 4 एके 4, 4 सक 24, 6 त्रिक 18. 18 लिटर दूध शिल्लक राहील मित्रांनो. या पद्धतीने गेला तर 16 लिटर दूध येईल. हे मात्र तुमचं उत्तर चुकीचं असेल, हे उत्तर तुमचं करेक्ट असणार आहे. हे मी ट्रिकने सोडवलं मित्रांनो. हे उदाहरण सोडवण्याची ट्रिक तुम्हाला समजावून सांगण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. परंतु ह्या व्हिडिओत मी फक्त ट्रिक नाही सांगणार हे उदाहरण सोडवण्याची. हे जे उदाहरण आहे मिश्रणासंबंधीचं, या उदाहरणासारखंच सेम अजून कोणकोणत्या टाईपची उदाहरणं येतात ना, ते ह्या व्हिडिओत सांगणार आहे. एकच तत्व, एकच उदाहरण सोडवण्याची पद्धत वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये कशी लावता येते आपल्याला, हे आजच्या व्हिडिओत शिकायचं आहे. चक्रवाढ व्याजाचं उदाहरण सुद्धा मित्रांनो याच टाईपने सोडवता येतं. आहे की नाही गंमत? हे मिश्रणासंबंधीचं उदाहरण आहे. चक्रवाढ व्याजाचं सुद्धा उदाहरण मी घेऊन याच पद्धतीने मी तुम्हाला समजावून देणार आहे. काळजी करू नका, ही ट्रिक सुद्धा समजावून सांगणार आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये बेसिक आणि नंतर ट्रिक दोन्ही गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो. परंतु हे समजावून घेण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो, तर चॅनलला सपोर्ट करण्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया बेसिक. पहिल्या वेळेस काय झालं मित्रांनो, एकूण 32 लिटर दूध होतं, त्यातून 8 लिटर दूध काढून घेतलं, राहिलं 24 लिटर. इथपर्यंत कळलं? 24 लिटर दूध राहिलं. हे दूध जे आहे 24 लिटर, हे दुसऱ्या वेळेस 24 लिटर दूध असणार आहे. परंतु 24 लिटर ज्यावेळेस दूध राहतं ना, त्यावेळेस तितकेच पाणी टाकले, म्हणजे ह्या 24 मध्ये पुन्हा 8 लिटर दूध काढल्यामुळे 8 लिटर पाणी टाकलं. याचा अर्थ हे 24 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी एकूण झालं 32 लिटर. पुन्हा येत आहे लक्षात? आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्यांदा 32 लिटर दूध होतं, त्यातून 8 लिटर जे काढलं ते प्युअर दूध असणार. परंतु दुसऱ्या वेळेस जेव्हा पुन्हा 8 लिटर काढायची वेळ आली, त्यावेळेस मात्र त्या मिश्रणामध्ये 24 लिटर दूध शिल्लक होतं आणि वरतून 8 लिटर पाणी टाकलं होतं. म्हणजे पाणी आणि दूध हे एकत्र होतं ह्या 32 लिटर मध्ये, त्यातून 8 लिटर काढलं. आलं लक्षात? आता पहिल्याकडे जाऊया. बघा, 32 लिटर दुधातून 8 लिटर काढलं, 24 लिटर शिल्लक राहिलं. मग 24 लिटर शिल्लक राहिलं तर ते जे मिश्रण तयार झालं, त्यामध्ये 8 लिटर पाणी टाकलं, ते जे मिश्रण तयार झालं, त्या मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण काय होतं? आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा नवीन मिश्रण तयार होणार आहे 32 लिटर, त्यावेळेस त्यामध्ये 24 लिटर दूध असणार आणि 8 लिटर पाणी असणार. मग त्याचं प्रमाण कसं असेल? 32 पैकी 24 लिटर जे असणार आहे ते दूध असणार आहे 32 लिटर मिश्रणामध्ये. मग आता आपल्याला या 32 लिटर मधून 8 लिटर काढायचं आहे. या पायरीमध्ये इथं 8 लिटर काढून झालं, या पायरीत पुन्हा 8 लिटर काढून घ्यायचंय. पण ते 8 लिटर निघताना मात्र आता दूध आणि पाणी एकत्र मिश्रण निघणार आहे. म्हणून ह्या 32 ला जर 24 लिटर दूध असेल तर 8 लिटर जे मिश्रण काढणार आहे त्यामध्ये दूध किती निघेल? इथं 8 लिटर दूध निघणार, इथं किती निघणार ह्या 32 मधलं? तर 8 ला x. आपण अशी मांडणी करतो मित्रांनो, 32 ला जर 24 ला 8 ला किती? ही मांडणी केल्यावर लक्षात येईल तुमच्या 8 चौक 32 होतील, 8 त्रिक 24 होतील. बरोबर? इथं 4 गुणिले x होईल, 8 त्रिक 24 होईल, तिरका गुणाकार. मग 8 त्रिक 24 छेद 4, याचा अर्थ 4 सक 24, 6 लिटर. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की पहिल्या वेळी प्युअर दूध 8 काढून टाकलं, दुसऱ्या वेळी जेव्हा पुन्हा 8 काढायचं आहे, 2 वेळा क्रिया करायची ना, त्यावेळेस मात्र जे 32 लिटर असेल ते दूध नसणार, त्यामध्ये 8 लिटर पाणी असणार.
मग 32 लिटरमध्ये 24 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी असं मिश्रण आहे, त्यातून 8 लिटर काढून घ्यायचं आहे. मग 8 लिटर काढल्यानंतर दूध किती निघेल आणि पाणी किती असेल त्यामध्ये, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं, हे जे 24 शिल्लक राहिलं होतं ते 32 पैकी 24 तर 8 पैकी किती अशी एक मांडणी केली, ज्यामुळे आपल्याला कळेल की 8 लिटर काढल्यावर त्यात दूध किती निघेल आणि पाणी किती निघेल. हे सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 8 ला 6 याचा अर्थ 8 लिटर तुम्ही जेव्हा दुसऱ्या वेळेस काढणार त्यावेळेस 6 लिटर दूध असणार. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, आधीच्या मिश्रणामध्ये हे जे मिश्रण शिल्लक होतं या मिश्रणामध्ये 24 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी होतं. आता दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस काढून घेणार आहोत तेव्हा 6 लिटर दूध निघेल आणि 2 लिटर पाणी निघेल, एकूण 8 लिटर काढणार आपण असा त्याचा अर्थ होतो. मग 24 मधून 6 गेले मित्रांनो, राहिले 18 लिटर आणि 8 मधून 2 गेले, राहिले 6 लिटर. पण हे काढल्यानंतर पुन्हा आपण काय करतोय, ही क्रिया 2 वेळा केल्यास त्या मिश्रणात किती दूध राहील, 2 वेळाच केली नाही तर फक्त काढून घेतलं, अजून 8 लिटर पाणी टाकायचं राहिलं, म्हणून इथं पाणी 8 लिटर टाकावं लागेल. बरोबर, 8 आणि 7 14 लिटर पाणी झालं आणि 18 लिटर दूध झालं. मित्रांनो लक्षात घ्या, 8 लिटर दूध 2 वेळा काढलं तर 16 निघून जाईल, 32 मधून 16 काढले तर उत्तर मिळेल 16, ते उत्तर चूक होतं. इथं मात्र तुमच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष जेव्हा आपण असं बेसिकने समजून घेतो त्यावेळेस पहिल्या वेळेस 8 लिटर दूध निघालं, पण पुढच्या वेळेस मात्र 6 लिटर दूध बाहेर निघतंय, कारण 6 आणि 2 8 दोन्ही मिळून 8 झालंय, त्यामध्ये 2 लिटर पाणी असणार, 6 लिटर दूध असणार. आणि ह्या ठिकाणी 6 लिटर दूध का बरं काढल्या जातंय, कारण इथं एकूण जे मिश्रण 32 लिटरचं आहे यामध्ये पाणी आणि दूध आहे. इथं सुरुवातीला जे होतं ते मात्र पूर्ण दूध होतं 32 लिटर. हा फरक ज्याच्या लक्षात आला त्याला ही उदाहरणं सोडवता येतील. हे झालं मित्रांनो बेसिक. आता इथं त्या मिश्रणात दूध किती राहील असा प्रश्न विचारला, तुम्हाला विचारलं त्या मिश्रणात पाणी किती राहील, तर पाणी असणार आहे 14. इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं 8 लिटर पाणी होतं कारण हे पहिल्या वेळेस 8 लिटर वरतून टाकून दिलं होतं, मग 8 लिटर पाणी होतं, इथं 6 लिटर दूध निघतं, याचा अर्थ 2 लिटर पाणी काढून टाकावं लागेल. ह्या 8 मधलं 2 लिटर पाणी निघून गेलं, राहिलं 6 लिटर पाणी. पण त्याच वेळी जेवढं दूध काढून घेतलं तेवढं पाणी पण टाकलं जातंय, म्हणून या 6 मध्ये वरतून 8 लिटर पाणी टाकलंय. इकडे मात्र दूध नाही टाकलं, पाणी टाकलंय ना आपण. मग 8 आणि 7 14 लिटर हे झालं पाणी. दोन्हीही उत्तर एकाच वेळेस तुम्हाला ह्या बेसिकने कळतात. आता महत्वाचं याची ट्रिक काय, मग हे समजून देण्यासाठी ठीक आहे मित्रांनो, परंतु हे समजून जरी देताना हे करायचं, परंतु हे समजून घेताना आपल्या लक्षात येते की याला खूप वेळ जातो. पण बेसिक माहीत असलं पाहिजे मित्रांनो, फक्त ट्रिक माहीत असून काही उपयोग नाही. आणि ही जी उदाहरणं घेतोय ना आपण, यामध्ये कोणतंही सूत्र पाठ करायची गरज नाही, इतकी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतोय. आता हे उदाहरण ट्रिकने कसं सोडायचं आणि मग सेम टाईपने वेगवेगळी उदाहरणं कशी येतात. हे झालं मिश्रणाचं उदाहरण, चक्रवाढ व्याजाचं पण येतं, लोकसंख्येचं पण येतं, सेम हेच उदाहरण असतं, याच पद्धतीने सोडवायचं असतं. पण उदाहरणं वेगळी आल्यावर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो, तसं करायची गरज नाही. सगळ्या 4ही टाईपची उदाहरणं मी तुमच्या समोर घेणार आहे आणि एकाच पद्धतीने कशी सोडवली जातात ना ते समजावून देतोय. आता पहिल्यांदा याची ट्रिक काय आहे ना ती समजून घेऊ. ट्रिकचा विचार करताना मित्रांनो लक्षात ठेवायचं नेहमी, एकूण किती दिलंय 32. मग हे दूध असेल, लोकसंख्या असेल, मुद्दल असेल, चक्रवाढ व्याजाची, एकूण 32 आहे. काढले किती, काढले किंवा वाढवले काही असू द्या, तर ते आहे 8. उरले किती 24. आता हे जे 24 आहे हे 24 कुणाच्या संदर्भात आहे, 32च्या संदर्भात. म्हणजे 32 मधून 8 काढल्यावर 24 उरत आहे, याचा अर्थ याचं प्रमाण. दुसरी पायरी काय का प्रमाण शोधा. प्रमाण काय झालं मग 32 ला 24. हे प्रमाण काढल्यानंतर लक्षात ठेवायचं मित्रांनो, याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर अजून जास्त सोपं होऊन जातं. अतिसंक्षिप्त रूप दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, पण हे अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर 8 चोक 32 8 त्रिक 24 बरोबर 3/4 हे झालं प्रमाण. हे जास्त सोपं झालं की नाही. आता हे तुम्हाला कळल्याबरोबर पुढची अत्यंत सोपी पायरी, एकूण जे होते ते पहिल्यांदा ठेवा, गुणाकारात हे जे प्रमाण आलं ते ठेवायचं, गुणाकारात हे जे प्रमाण आलं ना ते ठेवायचं. हे ठेवून दिलं बघा ते प्रमाण. आता ह्या प्रमाणाचं काय करायचं माहिती का, ही क्रिया किती वेळा तितका त्याचा घातांक करायचा. झाली ट्रिक. याचा घातांक, ही क्रिया किती वेळा आहे, 2 वेळा आहे ना, मग वर्ग करावा लागेल.
ही क्रिया 3 वेळा सांगितली तर घन करा, 4 वेळा सांगितली तर चौथा घात करा. तुम्हाला जितक्या वेळा ही क्रिया करायला लावली तितका घातांक करा त्या प्रमाणाचा. आणि गुणाकारामध्ये ती एकूण जे असतात, इथं मुद्दल असू द्या, एकूण दूध असू द्या, एकूण लोकसंख्या असू द्या, प्रत्येक वेळी त्याची गुणाकार मांडणी करा. आता हे 3/4चा घातांक 2 आहे ना, हे तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहून दाखवलं, पण मी डायरेक्ट अशी मांडणी करतो त्याची, हे जास्त सोपं होईल. मग बघा 4 1 4, 4 8 32, परत 4 1 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 दुने 18 उत्तर आलं मित्रांनो. हे झालं दूध. किती दूध शिल्लक राहील तर ते 18 लिटर. आपण इथं जे काही केलं, हे जे ते 32 वजा 8 केले, तर ह्या 32 मधून 8 काय काढले होते, 8 लिटर दूध काढलं. कारण पहिल्या वेळेस 32 लिटर दूध होतं, त्यातून 8 लिटर दूध काढलं, 24 लिटर दूध शिल्लक राहिलं. यात 8 लिटर पाणी टाकलं, मग मात्र ते पाणी आणि दुधाचं मिश्रण तयार झालं. सुरुवातीला मात्र मिश्रण नव्हतं, ते फक्त दूध होतं. म्हणून हे जे उत्तर येईल ते असणार आहे, तुम्ही इथं जे काही केलं, इथं जी वजाबाकी केली ती कशाच्या संबंधित केली, दुधाच्या संबंधित. म्हणून उत्तर जे येईल ते असणार आहे दूध. तर किती दूध शिल्लक राहील, तुम्हाला विचारलं किती पाणी शिल्लक राहील, शेवटी पुन्हा 8 लिटर टाकल्या जात आहे, म्हणजे पुन्हा मिश्रण 32 लिटर होतंच आहे की नाही. मग 18 आणि किती 32 होतात, तर 18 आणि 14 32, म्हणजे पाणी 14 लिटर असणार. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे मित्रांनो. समजून सांगण्यासाठी थोडासा वेळ लागू द्या, काही अडचण नाही. समजणं महत्त्वाचं आहे. एकदा समजलं की मग ट्रिक आहेच तुमच्याकडं, या ट्रिकने जा. ट्रिक नाही लक्षात आली, पुढचं एक उदाहरण घेतो, सेम ट्रिक वापरू आपण आणि पुन्हा ते उदाहरण कसं सोडायचं समजून घेऊ. हे मिश्रणासंबंधीचं उदाहरण होतं मित्रांनो. पुढचं उदाहरण घेणार आहोत चक्रवाढ व्याजाच्या संबंधी. प्रश्न बघा मित्रांनो, चक्रवाढ व्याजाचा आहे. चक्रवाढ व्याज म्हणलं की लगेच चक्रवाढ व्याजाचं आपल्या सूत्र डोक्यात येतं. परंतु आपण आता जी पद्धत समजून घेतोय ना, तेच तत्व इथं सुद्धा लागू पडतंय. कसं बघा, या टाईपची उदाहरणं ह्याच पद्धतीने सोडा, कोणताही सूत्र पाठ करू नका मित्रांनो. बघा 8,000 मुद्दल आहे, 10.25% चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षात म्हटलंय. 2 वर्ष म्हणू द्या, 3 वर्ष म्हणू द्या, 10 वर्ष म्हणू द्या, पद्धत हीच वापरा. कसं बघा, 8,000 मुद्दलाची 10.25% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात किती रक्कम मिळेल. इथे किती रक्कम म्हणजे रास विचारली तुम्हाला. 8,000 मुद्दल आहे. मी तुम्हाला सांगितलं ट्रिकने जाताना प्रमाण ज्याच्या लक्षात आलं त्याला हे उदाहरण एका चुटकीसरशी सोडवता येईल मित्रांनो. प्रमाण कसं काढायचं, मग इथं 25% म्हटलंय, प्रमाण कसं निघेल, म्हणजे 100ला 25 का. मग अगोदरच्या उदाहरणात 32ला 24 होतं बघा, 32 लिटर दुधामध्ये 24 लिटर शिल्लक राहील. इथं काय मग 25% याचं प्रमाण निश्चित करायचं. 25% काय आहे मित्रांनो, 25% व्याज आहे, याचा अर्थ ती रक्कम वाढणारी आहे. वाढते रक्कम, बरोबर की नाही. रक्कम जेव्हा वाढते तर 25% वाढ म्हटलंय, वाढ 25% वाढ म्हणजे 100ला किती रुपये, 100ला 25 रुपये मिळणार. पण एकूण किती होणार, आपल्याला एकूण रक्कम विचारली ना, एकूण होणार 125. येत आहे लक्षात, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे मित्रांनो तुमच्या. इथं 25% वाढ होणार आहे, एकूण रक्कम विचारली, म्हणून 100 रुपये जर ठेवले तर 25% दराने एका वर्षात 125 रुपये मिळतील. आधीचे 100 पण मिळतील, वरतून 25 पण मिळतील ना, असा त्याचा अर्थ होतो. 100ला 25 केलं की मग मात्र चुकून जाईल, त्याची 75% घट झाली ती. आलं लक्षात. तर हे प्रमाण आहे बघा मित्रांनो, हे प्रमाण तयार झालं, 100ला 125 रुपये असा त्याचा अर्थ झाला. आता प्रमाण मिळालं ना, अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्या. 25 5 125 होतात, 25 चौक 100, प्रमाण मिळालं तुम्हाला 5/4. प्रमाण मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे प्रमाण त्याचा कितवा घातांक करायचा. इथं काय दिलंय, 2 वर्ष दिलं का दुसरा घातांक, 3 वर्ष दिलं तिसरा घातांक, 4 वर्ष दिलं चौथा घातांक करा. आणि त्याला गुणाकारात काय एकूण जे असतं ते, एकूण इथं मुद्दल दिली, एकूण लोकसंख्या असू द्या, आधीच्या दुधामध्ये एकूण दूध होतं. आलं लक्षात. तर एकूण आहे 8,000, याला गुणाकारात 5/4 गुणिले 5/4 हे मी 2 वेळा मांडले, कारण आपल्याला 2 वर्षाचं विचारलं. येतंय लक्षात मित्रांनो. आता 4ने आपण इकडे 8,000ला भाग देऊ, 4ने इथं देऊ 8ला, 4 दुने 8, 2,000 शिल्लक राहिले, हे लक्षात आलं पाहिजे. आता या 4ने पुन्हा भाग द्या इकडं, 4 25 झाली तर 500 शिल्लक राहिले बघा. गुणाकार क्रिया जेव्हा असते, 2 संख्यांमध्ये गुणाकार क्रिया जेव्हा असते, तेव्हा तुम्ही कोणत्याही संख्येने, कोणत्याही छेदाने कोणत्याही अंशाला किंवा कोणत्याही अंशाने कोणत्याही छेदाला भाग देऊ शकता. आता इथं 500 शिल्लक राहिले,
म्हणजे मांडणी जरा सुटसुटीत करून घेतो बघा. 500 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 होतील, 25 5 125 होतील आणि हे 2 शून्य जसेच तसे. हे झालं उत्तर. एकच तत्व वापरलं, मिश्रणाचं उदाहरण आणि हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण एकाच पद्धतीने सोडवलं मित्रांनो. या टाईपची समजून देण्याची पद्धत माझ्या तरी पाहण्यात नाही मित्रांनो. हे काहीतरी वेगळं वाटलं मला, म्हणूनच तुम्हाला समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय. लोकसंख्ये संबंधी सुद्धा याच टाईपने तुम्हाला सोडवता येतं मित्रांनो, पण उदाहरण त्या टाईपचं असलं पाहिजे. इथं लक्षात घ्या, या टाईपची उदाहरणं कितीतरी असतात. मुद्दल दिली, चक्रवाढ व्याजाचा दर दिला आणि 3 वर्षाची रक्कम किती विचारली. जा ना या पद्धतीने, काही सूत्र पाठ करायची गरज आहे. चक्रवाढ व्याजाचं सूत्र खूप अवघड वाटतं खूप साऱ्या मित्रांना. सूत्राकडे पाहूच नका ना, हे करा, काही अडचण नाही. उत्तर मिळणं महत्वाचं आहे मित्रांनो, आणि त्यासाठी तुम्ही किती सोपी पद्धत वापरता ना ते जास्त महत्वाचं आहे. मला माहित नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या किती कामाचा होईल, पण मला एवढी मात्र खात्री आहे की काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न होता, तो ह्या व्हिडिओतून देतोय मी तुम्हाला. ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडत असेल ना मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, त्यामुळे चॅनलचा सपोर्ट वाढतो. आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, खूप सारे मित्र आहे व्हिडिओ पाहतात, खूप आवडतात त्यांना व्हिडिओ, परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं त्यांच्याकडून राहून जातं. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे चॅनलला सपोर्ट मिळतो मित्रांनो. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, बाकी तुमच्याकडून मला काही नको. खूप सारे मित्र विचारतात की सर तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. मी व्हॉट्सअप नंबर देईन मित्रांनो, तुम्हाला आत्ताच देतो, पण तो नंबर मित्रांनो तुम्हाला देतोय मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी नवीन व्हिडिओ आला की त्याची लिंक देत असतो, किंवा आपल्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ कोणाला सापडत नसेल त्यांनी मला नाव सांगितलं की मी तो व्हिडिओ शोधून त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. तर अशा पद्धतीने एक थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो. तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर हा नंबर, पण ह्या नंबरचा उपयोग फक्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यासाठी मला मेसेज करायला करा. मला कॉल करायला किंवा पर्सनल चॅटिंग करायला हा नंबर बिलकुल वापरू नका. कॉल तर बिलकुल करू नका, मी कुणाचे कॉल उचलत नाही, कारण खूप सारे कॉल राज्यभरातून येतात. तर मित्रांनो हा नंबर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी आहे, तर मला मेसेज करा, जॉईन करा, म्हणून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेईल. अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट असतात, सर तुम्ही वेगळं काही बोलतच नाही, इकडचं तिकडचं काही बोलत नाही, डायरेक्ट एकदा सुरू झालं की उदाहरण घेतात सोडून सांगा. महत्वाचं मित्रांनो काय आहे, तुम्हाला मी ज्या उद्देशाने तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना तो उद्देश साध्य झाला पाहिजे. माझा उद्देश असतो की 3-4 उदाहरणं एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणं, जी महत्वाची असतात ती उदाहरणं समजावून सांगणं माझं काम आहे, माझा तो छंद आहे मित्रांनो. व्हिडिओ बनवणे हा माझा छंद आहे. यासाठी कोणते क्लासेस वगैरे किंवा ॲप वगैरे नाही आहे माझ्याकडे. खूप सारे मित्र तेही विचारतात मला, ॲप नाही, क्लासेस नाही, कुणाकुणी या संबंधीची फी घेतल्या जात नाही, पण माझा छंद आहे, मला गणित आवडतं आणि मला गणित आवडतं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं हे माध्यम माझ्याकडे आहे, यूट्यूब चॅनल. आणि म्हणून मला जेव्हा शक्य होतं त्यावेळेस मी असे व्हिडिओ बनवून देत असतो. तुम्हाला ते व्हिडिओ आवडताय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे क्लासेस मी घेत नाही, त्यामुळे मला माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करून त्या संबंधीची विचारपूस अजिबात करू नका मित्रांनो. पुढची अजून 2 उदाहरणं आहेत, ती समजून घेऊ. शेवटी एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे मी. पुन्हा एकदा लोकसंख्येसंबंधीचं उदाहरण आहे बघा मित्रांनो. लोकसंख्या किती आहे? 6400. तुमच्या हे लक्षात आलं 6400. आता याला गुणावं लागेल, कारण ही एकूण गोष्ट दिली. अगोदरच्या त्यात 32 लिटर दूध होतं, त्याच्या आधीच्या चक्रवाढ व्याजाच्या 8000 मुद्दल होती, त्याला गुणलं होतं. आता 6400 हे लगेच लक्षात आलं पाहिजे. एकदा तुम्हाला पॅटर्न लक्षात आला ना, हे उदाहरण कसं सोडवायचं, मग 6400 गुणिले आता काय करायचं, प्रमाण लिहायचंय. प्रमाण किती वेळा, तर दर 2 वर्षांनी म्हटलंय. इथं 2 वर्षांनी म्हटलंय, दरवर्षी म्हटलंय बघा इथं, दरवर्षी. याचा अर्थ 2 वर्षांनी किती होईल असं विचारलं ना, दरवर्षी वाढते, 2 वर्षांनी किती होईल, तर मग 2 वेळा ते प्रमाण लिहावं लागेल. आता प्रमाण कोणतं लिहायचं, तर 10%. 10% वाढ आहे. 10% वाढ म्हणजे 100ला 110 होईल मित्रांनो. खूप सारे मित्र इथं 100ला 10 करतील, तसं नाही चालणार. 100ला 110 म्हणजे 100 लोकसंख्या होती, तर पुढच्या वर्षी 110 होणार. आणि हे किती वेळा, तर 2 वेळा. मग हे 2 वेळा का, कारण 2 वर्षांनी विचारलंय. 3 वर्षांनी विचारलं तर 3 वेळा मांडणी करा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तसं उदाहरण का घेतलं नाही, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे मित्रांनो. छोटी उदाहरणं समजून घ्या अगोदर. छोटी उदाहरणं जर समजून घेतली गणितामध्ये, तर तुम्ही कितीही अवघड मोठी उदाहरणं सोडवू शकता. अगोदरच मोठं उदाहरण घ्यायचं आणि अवघड उदाहरण घ्यायचं आणि ते समजून सांगत बसायचं, त्याला खूप वेळ जातो मित्रांनो. छोटी उदाहरणं जास्त लवकर समजतात. तर इथं लक्षात येईल तुमच्या, आता हा 0 काढू शकतो, हा काढू शकतो, हा काढू शकतो, हा काढू शकतो, भागाकार केला. आता या 10ने इथं बघा 10 वरचा हा 0 काढला, इथला काढून टाकला, हा काढला, इथला काढून टाकला. 64 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 121.
64 गुणिले 121 असं शिल्लक राहिलं मित्रांनो. तर असा गुणाकार होईल मित्रांनो. सोपी मांडणी करतो मी. 121 गुणिले 64. आता 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 एके 4, 0 ठेवला, 6 एके 6, 12 सकून 72. तर अशा पद्धतीने 4 इकडे उत्तर लिहितो बघा. 4 8 आणि 7 14, 1 हात चाला, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 7,700. तर 7,744 ही जी लोकसंख्या असेल ती 2 वर्षांनी होणार त्या गावची. एकच उदाहरण, पॅटर्न एकच आहे मित्र. उदाहरण वेगवेगळी आहेत. लोकसंख्येचं घेतलं, मिश्रणाचं घेतलं, चक्रवाढ व्याजाचं घेतलं मित्रांनो. 3 प्रकारची उदाहरणं घेतली आणि उदाहरण सोडण्याची पद्धत मात्र तीच आहे. सेम उदाहरण मित्रांनो. तुम्हाला इथं विचारलं 2 वर्षापूर्वी किती होती असं विचारलं. अगोदरचं उदाहरण जे होतं 2 वर्षानंतर किती राहील म्हणजे 6,400 मध्ये वाढ होईल. पण 2 वर्षापूर्वी किती होती म्हणजे अगोदर कमी होती, 10% वाढत वाढत ती 2 वर्षानंतर आज 6,400 झाली असा त्याचा अर्थ होतो. मग 2 वर्षापूर्वी किती होती याचा अर्थ 10% वाढते. मग मागच्या वर्षी काय झालं, ह्या वेळेस 10% वाढली याचा अर्थ मागच्या वर्षी 10% कमी होती असा एक अर्थ लावता येईल. म्हणजे मागच्या वेळेस कमी होती याचा अर्थ इथं जरी वाढते शब्द आला तर ती घट अगोदरच्या वर्षी कमी असणार, त्याच्या आधीच्या वर्षी अजून कमी असणार. या वर्षी 10% वाढत आली. मग तुम्हाला माहिती हे आपण करतोच, एकूण जी संख्या ती घेतोच. प्रमाण काय मग, तर 100ला 10% इथं वाढ जरी दिसत असली पण मागची विचारली म्हणून 10% कमी करावं लागतील. म्हणजे आधीच 90 होती नंतर 100 झाली. म्हणजे आता जर 100 असेल तर मागच्या वर्षी 90 आहे असा त्याचा अर्थ होतो. हे किती वेळा तर 2 वेळा. मागच्या 2 वर्षाची विचारली तर 2 वेळा करा, त्याच्या मागच्या 3 वर्षाची विचारली तर 3 वेळा करा. बघा हे 2 शून्य काढले, हे 2 शून्य काढले, हे 2 काढून टाकले, हे 2 काढून टाकले. आता उत्तर कसं येईल, 64 गुणिले 81 असं उत्तर येईल. 1 ने जर गुणलं तर 64 तसेच राहतात. 8 चोक 32 होतील, 3 8 सक 48, 49 51. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळतं 5,184. तर 2 वर्षापूर्वी 5,184 होती, 10% वाढली आणि पुन्हा 10% वाढली तर ती 6,400 झाली असा याचा अर्थ होतो मित्रांनो. 3 प्रकारची उदाहरणं समजावून झाली. अजून एक उदाहरण असतं, एखाद्या वस्तूची किंमत कमी होत राहणे दिवसेंदिवस, त्याला घसारा म्हणतात. तर त्या संबंधीचं उदाहरण सुद्धा याच टाईपने सोडवता येतात मित्रांनो. ही खूप मोठी गंमत आहे ह्या व्हिडिओची की एकच तत्व वापरून वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं कशी सोडवली जातात. एकाच टाईपची उदाहरणं घ्यायची आणि एक विशिष्ट ट्रिक समजून घ्यायची आणि एकाच टाईपची उदाहरणं त्या ट्रिकने सोडवायची, काही अडचण नाही. पण ही मात्र उदाहरणं प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की ही वेगळ्या प्रकारची आहे. ही उदाहरणं वेगळ्या प्रकारची नाही, एकाच तत्वाने सोडवता येतात. एकच पद्धत आहे सोडवण्याची. अजून एक उदाहरण आणि शेवटी जाता जाता सरावासाठी त्याच टाईपवर आधारित उदाहरण आहे मित्रांनो. 25% घसारा म्हटले. घसारा म्हणजे काय, दरवर्षी त्या वस्तूची किंमत कमी होत जाते. तर ती किती कमी होते, 25% कमी होते. वस्तूची किंमत किती, 1,600 रुपये. 1,600 गुणिले 25% कमी होते म्हणजे 100ला 75 रुपये शिल्लक राहत आहे त्या वस्तूची किंमत. त्याची तुलना हे 1,600शी करायची. हे किती वेळा कधीच विचारलंय, 2 वर्षांनी विचारलंय म्हणून 2 वेळा करा. मी प्रत्येक वेळेस मुद्दाम 2 वेळा का घेतलं, तुमच्या पटकन लक्षात यावं म्हणून. सोपी उदाहरणं, जर सहज समजणारी उदाहरणं, छोटी छोटी उदाहरणं घेतली ना लवकर लक्षात येतं. आता तुम्ही इथं 3 वर्षाचं करू शकता, 4 वर्षाचं करू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. काय होईल, फक्त इथं संख्या बदलतील. इथं 1,600 तिथं अजून मोठी संख्या देतील, इथं 2 वर्ष 3 वर्ष देतील. आता बघा हे 2 शून्य काढले, हे 2 शून्य काढले. इकडं आपण काय करू शकतो, 25 त्रिक 75, 25 चोक 100 बरोबर. आता हे 4 ने भाग देऊ, 4 1 4, 4 चोक 16. आता काय शिल्लक राहिलं बघा मित्रांनो, 4 75 आणि 3, 4 त्रिक 12 करू. 75 गुणिले 12, 12 पंचे 60, 6 40 12 7 84, 6 90. याचा अर्थ त्या मशीनची किंमत जी आहे ती 2 वर्षांनी फक्त 900 रुपये राहील. आता 1,600 रुपये असेल तर नंतर 900 रुपये किंमत राहील, कारण 25% घसारा होतोय. सर्वात सुरुवातीचं उदाहरण आठवून पहा मित्रांनो. 32 लिटर दुधातून 8 लिटर दूध काढून घेतलं, 2 वेळा ही क्रिया केली म्हणजे 32 लिटर दूध होतं, त्यातून 8 काढल्यानंतर पुन्हा 8 लिटर पाणी टाकलं. ही क्रिया 2 वेळा केली. पाणी टाकल्यानंतर जे 32 लिटर तयार झालं ते मात्र मिश्रण तयार झालं. लक्षात ठेवा मित्रांनो, मिश्रणासंबंधीची अत्यंत कठीण वाटणारी उदाहरणं समोर येतात, परंतु ती अजिबात कठीण नसतात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या टाईपची उदाहरणं समजून दिली. मिश्रणासंबंधीची जी उदाहरणं असतात ती उदाहरणं, मिश्रण आणि प्रमाण असं एकत्र जेव्हा उदाहरण येतं त्यावेळेस मात्र खूप साऱ्या मित्रांची धांदल उडते.
ते सोडवणं फार जड जातं मित्रांनो, परंतु त्या टाईपचा सुद्धा व्हिडिओ देण्याचा माझा विचार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिश्रण आणि प्रमाण यावर पुन्हा कधी अडचण राहणार नाही. तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. पण त्याही अगोदर तुम्हाला आता मी सरावाचं उदाहरण देणार आहे. सरावाचं उदाहरण देताना तुम्हाला त्या उदाहरणाचं उत्तर सुद्धा सांगणार आहे. तुम्ही सराव करा आणि ते उत्तर तुमचं बरोबर येतं की नाही चेक करा. उत्तर जर बरोबर आलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा. तर हे उदाहरण आहे मित्रांनो तुमच्या सरावासाठीचं. 136 लिटर दुधातून 17 लिटर दूध काढून घेतले, तितकेच पाणी टाकले, ही क्रिया दोनदा केली. प्रमाण जे मिळेल तुम्हाला त्याचं 2 वेळा गुणाकारात मांडणी करावं लागेल. तर त्या मिश्रणात किती दूध शिल्लक राहील? जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 104 लिटर आणि वरती दशांशचिन्ह 1-2, 104.12 लिटर इतकं दूध शिल्लक राहायला पाहिजे मित्रांनो. हे जे उत्तर आहे ते तुमचं बरोबर येतं का चेक करा. उत्तर त्यामुळेच मुद्दाम देऊन ठेवलं तुम्हाला. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. खूप सारे मित्र आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. व्हिडिओ आवडतात त्यांना, पण चॅनल सबस्क्राईब करायचं त्यांच्याकडून राहून जातं किंवा विसरून जातं. पण मित्रांनो, आपल्या चॅनलचा सपोर्ट वाढवण्यासाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. मी व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्हाला, त्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा मित्रांनो, तुम्हाला मी ग्रुपला जॉईन करून घेईन. तर चला मित्रांनो, मिश्रण आणि प्रमाण या संबंधीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.